नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. गाईला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्यात यावा. केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुचा दर्जा द्यावा याकरिता उमेद सोशल फाउंडेशनतर्फे म्हणजेच शेवगाव उमेद सोशल फाउंडेशनतर्फे अध्यक्ष वसीम मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली आज दिनांक 25/5/2026 रोजी माननीय तहसीलदार शेवगाव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या वेळी प्रमुख उपस्थिती उमेद सोशल फाउंडेशनचे सचिव शफीक पिंजारी, मौलाना हाफिज आबेद साहब, हाजी फिरोज खान पठाण, समीर भाई शेख, छबू दादा मंडलिक, जाकीर भाई पिंजारी, आरेज पठाण, मुंतसिम मुजावर, इम्रान भगवान कोटे, सादिक जहागीरदार आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक वसीम भाई मुजावर यांनी माननीय तहसीलदार आकाश दहादळे यांना निवेदन सादर केले. तसेच आपण आमच्या भावना राज्य शासन व केंद्र शासनाला कळवाव्यात आणि गाईला पशुचा राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा अशी विनंती माननीय तहसीलदार साहेब आकाश दहादळे यांना वसीम मुजावर फिरोज पठाण यांनी केली. आज बरोज़ पीर 25/5/2026 को हम तमाम साथियों ने तहसीलदार साहब शेवगाव ज़िला अहलिया नगर इनके पास एक निवेदन दिया है और जिसमें ये मुतालबा किया है कि हम तमाम इस हिंदुस्तान के अंदर हमारे हिंदू भाइयों की जो आस्था और अक़ीदा है गाय इस जानवर पर, तो हमारी तरफ से भी ये मुतालबा है कि इस गाय को केंद्र सरकार ने राष्ट्रीय पशु यानी कौमी जानवर बोल के इसको घोषित किया जाए, इसको तय किया जाए. और हम सब की तरफ से ये मुतालबा किया जा रहा है कि केंद्र सरकार, इसी तरीके से राज्य सरकार, हमारे महाराष्ट्र की सरकार भी हमारे इस निवेदन को कबूल करे और गाय को कौमी जानवर, कौमी पशु जो है तो ये घोषित करके हम सब हिंदू मुस्लिम भाइयों को जो है तो इस ताल्लुक़ से बहुत जल्द जो है तो ये फैसला सुनाए, ऐसी हम उम्मीद करते हैं. आज आम्ही सर्व सेवक मुस्लिम समाज तसेच उमेद सोशल फाउंडेशन यातर्फे माननीय तहसीलदार साहेब यांना आज आम्ही निवेदन दिले की जमातुल हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी साहेब यांनी जे आवाहन केलं त्या आव्हानाला अनुरूप आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांना असे निवेदन दिले की हिंदू समाज ज्याला आपलं गोमाता मानतो त्या गोमातेचं रक्षण व्हावं त्यासाठी त्याला एक राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावं. त्याचप्रकारे गो हत्या बंदी विषयीचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री यांनी जे मोको कायद्याअंतर्गत कारवाईचं सांगितलेलं आहे त्याचं त्या कारवाईचा कठोर असं त्यांचं एक मान्य प्रशासनाने तर कारवाई करावी जे कोणी असे कोणी करेल त्यांना. आणि मी सर्व मुस्लिम समाजातर्फे अशी ग्वाही देतो का कोणताही मुस्लिम समाज आमच्या हिंदू बांधवाच्या आस्थेला ठेच न करता गो हत्या बंदीला आम्ही पूर्ण आम्ही त्यांचं पालन करू आणि त्यानुसार आम्ही त्यांच्या जे असे एखादा कोणी त्याच्यावर काही करीत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा आम्ही सर्व मुस्लिम समाजातर्फे आम्ही त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी कठोर अशी कारवाई करावी आणि हा पूर्ण गोमातेला संरक्षण द्यावं. तुम्ही बोला ना. आज आम्ही या ठिकाणी माननीय मी उमेद सोशल फाउंडेशनचा सचिव शफीक पिंजारी आज आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब शेवगाव यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. आम्ही सर्व नागरिकांनी सर्व मुस्लिम समाजातील सर्व नागरिकांनी गाय ही जी आहे ही हिंदू धर्मातील आस्थेचा विषय आहे आणि ही जी हिंदू धर्मातील आणि भारतीय संस्कृतीचा पण विषय आहे. हिंदू धर्मासोबत ही भारतीय संस्कृतीचा पण विषय आहे. गौतम बुद्ध यांच्या काळामध्ये गायला जे आहे तर राष्ट्रीय पशुचा दर्जा होता.
तोच दर्जा वैदिक काळामध्ये होता, तोच दर्जा मुघल काळामध्ये होता आणि तोच दर्जा कायम राहावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रशासनाला आमची विनंती आहे, गाय मातेला गौवंश फक्त नामशेष न राहावं, गौवंश वाचलं पाहिजे आणि कुठेतरी गौचं संरक्षण व्हायला पाहिजे. त्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो का प्रशासनाने लवकरात लवकर गाय मातेला राष्ट्रीय पशु घोषित करून गायची सुरक्षा करावी आणि गायला VIP दर्जा मिळावा आणि गायला जेव्हा VIP दर्जा मिळेल त्यावेळेस मिळाल्यानंतर सरकारची जिम्मेदारी राहील, केंद्र सरकारची, का त्याची जी सुरक्षा व्हावी यासाठी ते प्रयत्न करतील आणि गाय वाचतील, गौवंश वाचल. भारतीय शेतकरी जे हा आपला भारत देश आहे हा शेती व्यवसायासाठी खूप मानला जातो. आपल्या भारतामध्ये शेती हा खूप मोठा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय गाई मातेच्या वंशापासून चाललेला आहे. त्याच्यामुळे शेतकरीसुद्धा वाचतील आणि गाई माताचं पण रक्षण होईल. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर गाई मातेला जे राष्ट्रीय पशु घोषित करावे ही मी विनंती करतो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.